नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच बातमी आहे नसरापूर प्रकरणी. नसरापूर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. रुग्णवाहिकेतून पीडितेचं पार्थिव हे नवले पुलावर आणले. न्याय मिळेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलेला आहे. नवले पुलावर 3 ते 4 तासांपासून नागरिकांनी हा ठिय्या मांडलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही नवले पुलावर झालेली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र 4 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. बालेवाडीपर्यंत वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. 4 तासांपासून ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. नवले पुलावर आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे. तसंच पुण्याचे आयुक्त या ग्रामस्थांची समजूत काढतायत. मात्र अद्यापही ही वाहतूक कोंडी तशीच आहे. ग्रामस्थ रस्त्यावर नवले पुलावर तसेच बसून आहेत. न्याय मिळेपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका या सर्व ग्रामस्थांनी घेतलेली आहे. मुलीचा मृतदेह सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रचंड अशी ही वाहतूक कोंडी झालेली आहे. 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला, त्यानंतर या चिमुकलीचा खून करण्यात आला, हत्या करण्यात आली. त्यानंतर हे सर्व ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले. पुणे बंगळुरू महामार्गावर ही दृश्य आपण पाहतोय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर आशा मिरगे ह्या जोडलेल्या आहेत. आशाताई, काय नेमकं झालंय महाराष्ट्राला, सुसंस्कृत महाराष्ट्राला गेल्या काही दिवसातील घटना पाहता आणि आजची ही भयंकर अशी ही घटना? काय झालंय तेही कळत नाही. माझी 3.5 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, तरुण मुलगी सुरक्षित नाही, कॉलेजमध्ये जाणारी नाही, शाळेत जाणारी नाही, घरातली नाही, दारातली नाही, कामावरची नाही, 80 वर्षाची नाही, कुठंच ती स्वतःच्याही लोकांमध्ये सुरक्षित नाही, बाहेर. आणि अशा इतक्या क्रूर पद्धतीने जर हे होत असेल, एकच म्हणावं असं वाटतं, नावाला महाराष्ट्र आहे, खरा हा नतद्रष्ट झालेला आहे. आणि याला कारण शासन प्रशासन या दोन्हींचंही आमच्याकडचं दुर्लक्ष आहे. 24/7 सगळ्यांचा सन्मान ठेवून, मला कोणालाही नाव ठेवायचं नाही, पण 24/7 राजकारण करणारी राजकारणी मंडळी, सतत असणारी इलेक्शन, त्याच्यासाठी बाहेर जाणारी मंत्री संत्री, आणि त्यामुळे कुठल्याही डिपार्टमेंटच्या कुठल्याही व्यक्तीला काम करण्याची इच्छा नाही. तुम्ही मंत्रालयात जाऊन पहा कोण सापडते तुम्हाला, एक अपॉइंटमेंट मागून पहा, तुम्हाला कळेल. आणि यामुळे ब्युरोक्रॅट्स मोकाट. मात्र आशाताई, हा जो आता या प्रकरणातील नसरापूर प्रकरणातील आरोपी आहे तो 2 गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगून आलेला आहे आणि त्यांनी हा 3रा गुन्हा केलेला आहे. काय नेमकं चुकतंय आपल्या कायद्याचं? कायद्याचं हे चुकतंय की आपण बोटचेपी भूमिका त्या आरोप्यांबद्दल घेतोय. आणि मागच्या वर्षभरातलं, जर फक्त मागच्या वर्षभरातलं सांगते मी तुम्हाला, वैष्णवी हगवणेपासून तर आत्ताच्या कालच्या नाशिकच्या खरातपर्यंत, इगतपुरीच्या 7 वर्षाच्या त्या शाळेतल्या आश्रमशाळेतल्या मुलीपर्यंत, तर शिर्डीच्या 11 वर्षाच्या जिच्या अंगावर ऍसिड टाकलं, त्या काय झालं त्या आरोप्यांचं? काय करतोय आपण? काय त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे? अगदी असं काहीतरी झालं की आपण खूप 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 कलकल करतो, खूप आपण लोकल टीव्हीवरून, बाहेरून, आतून कल्ला 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 करतो, आणि पुन्हा शांत झालं की दुसरी घटना होण्याची वाट पाहतो. मला वाटतं आपणच कुठेतरी चुकतो. आज या लोकांनी जी भूमिका घेतली आहे आणि इतक्या सुंदर शांतपणे बसले आहेत, ते कुठलीही कायदा हाती न घेता ते त्यांचा एल्गार, त्यांची एकी, त्यांचा विरोध आणि त्यांचं मागणं मांडत आहेत. आणि हे असं मांडलंच पाहिजे. अशा पद्धतीची एकी दाखवत चारी बाजूनी रान उठवल्याशिवाय आता हा महिलांवरचा अत्याचार कमी होणार नाही. जो माणूस ऑलरेडी इतका मोठा गुन्हेगार आहे, त्याच्यावर नको बाहेरचं, मुंबईच्या गृहमंत्रालयातल्या गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं असं नाही म्हणत. लोकल पोलीस पाटील, लोकल सरपंच, लोकल राजकारणी, लोकल लोकप्रतिनिधी काय करत होते त्या गावातले?